Next, Hund's rule of maximum multiplicity. According to this rule, electron pairing will not take place orbital of same energy until each orbital is first singly filled. म्हणजे according to Hund's rule, electron pairing will not takes place ऑफ सेम एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअरिंग जेव्हा होते त्यावेळेस दोन इलेक्ट्रॉनची एनर्जी जर सारखी असेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, पेअरिंग होणार नाही. त्यामुळं अगोदर काय होतील, सिंगली फिल होतात आणि त्यानंतर काय होते, पेअरिंग स्टार्ट होते. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पी ऑर्बिटल घेतला. पी ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, इनटेक कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 इलेक्ट्रॉनमध्ये अगोदर पेरिंग जर म्हटलं तर त्या ठिकाणी सिंगली 3 इलेक्ट्रॉन फिलअप होतील, त्यानंतर पेरिंग स्टार्ट होते. म्हणजे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा असेल, अपोजिट असेल, फर्स्टच्या अपोजिट असेल. दिस सजेस्ट दॅट इट इज डिफिकल्ट for an electron to enter an unoccupied orbital of the same energy. This principle is very important in guiding the filling of p, d and f orbital which have more than one kind of orbital. यामध्ये किती ऑर्बिटल घेतलेत, पी डी एफ ऑर्बिटल घेतलेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी येतात पी ऑर्बिटल घेतलाय. पी ऑर्बिटल हा काय आहे, पी एक्स पी वाय अँड पी झेड ऑर्बिटल. म्हणजे किती झाले, 3 झालेले आहेत यामध्ये. अकॉर्डिंग टू Hund's rule, each of the 3 p orbital get one electron of parallel spin before any one of them receiving the second electron of opposite spin. म्हणजे या ठिकाणी अगोदर सिंगली फिलअप होईल, त्यानंतर येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा असेल, अपोजिट स्पिन असेल. आपण स्पिन क्वांटम नंबरमध्ये शिकले की एक इलेक्ट्रॉन हा पॅरलल म्हणजे सिंगली फिलअप होतो आणि येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो अपोजिट साईन असेल. म्हणजे एक अपवर्ड डायरेक्शन असेल तर दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शन असेल, म्हणजे अपोजिट स्पिन असेल. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयटम्स अँड इट्स रिप्रेझेंटेशन. बेस्ड अपॉन द अबोव रूल, द सिक्वेन्स ऑफ एनर्जी लेवल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉन ओनली 1 आहे, कारण ॲटॉमिक नंबर 1 म्हटलं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 1s1 येणार आहे, जे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. ॲटॉमिक नंबर 1 to 20 दिलेलं आहे. मग यामध्ये आपण घेतलं आहे ॲटॉमिक नंबर, एलिमेंट KLMN अँड कंडेन्स्ड आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे हायड्रोजन 2 कुठंपर्यंत गेलो तर आपण अप टू 20, ॲटॉमिक नंबर 20पर्यंत गेले. मग यामध्ये काय घेतलेलं आहे, ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, 1s1 येईल. कारण एसची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे, पण त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे, त्यामुळं 1s1 येईल. सेकंड हिलियम 1s2, म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे हिलियमचा, 2 आहे. लिथियमचा किती आहे, 3 आहे, 1s2 2s1. बेरिलियम 4 आहे, 1s2 2s2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 4 झाले. बोरॉन 5, 1s2 2s2 2p1. म्हणजे अशाच पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत गेलेलं आहे आणि यामध्ये अप टू 30 एलिमेंट्स, म्हणजे पिरियडिक टेबलमधला 30 एलिमेंट्स अप टू झिंकपर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड क्रोमियम. तर यामध्ये काय घेतलेलं आहे, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 24 आहे. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीने आहे यामध्ये. आणि त्यामध्ये 3D हा नॉट फील्ड आहे, म्हणजे त्यामध्ये 3Dमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याची स्टेबिलिटी ही कशी असेल, लेस आहे. इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन मेक्स 1,4s इलेक्ट्रॉन ट्रान्सफर into the one of empty 3D orbitals. आणि क्रोमियम काय घेतलेलं आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5. त्यानंतर कॉपर आहे, ॲटॉमिक नंबर 29 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9. म्हणजे यामध्ये 3D ऑर्बिटल हा कसा नाही, नाहीतर हाफ फील्ड नाही किंवा फुल्ली फील्डसुद्धा नाही आहे. ड्यू टू इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन फोर्सेस ऑफ 1,4s इलेक्ट्रॉन टू एंटर
into 3D, which make it completely filled, with 4s being half filled. Hence, copper atom acquires extra stability. Now, electronic configuration of copper is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1, 3d